सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज आहे। सुप्रिया सुळे यांचं शेतीचं उत्पन्न यंदा शून्य आलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी शपथपत्रात अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांनी शपथपत्र दाखल केलेलं आहे आणि या शपथपत्रामधून त्यांची ही माहिती समोर आलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्यावर 55 लाखांचं कर्ज आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। सुप्रिया सुळे यांच्या शपथपत्रातून ही मोठी माहिती समोर आलेली आहे। सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज आहे, तर यंदा शेतीमधून मिळणारं उत्पन्न यंदा त्यांना शून्य मिळालेलं असल्याची देखील माहिती त्यांनी शपथपत्रातून दिली आहे। सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज असल्याची माहिती त्यांच्या शपथपत्रातून समोर आलेली आहे। तसंच शेतीमधून मिळणारं उत्पन्न यंदा काहीच मिळाले नसल्याची देखील माहिती त्यांनी शपथपत्रातून दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हे शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्याच शपथपत्रातून आता ही माहिती समोर आली आहे। सुप्रिया सुळे बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला हे शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्याच शपथपत्रातून आता ही माहिती समोर आलेली आहे। सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज आहे। सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज आहे, तर सुळे यांचं शेतीचं उत्पन्न यंदा शून्य असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। याच्या कामाची पोचपावती आणि आपल्या महायुतीचं काम याच्या कामाची पोचपावती 7 मे रोजी देतील। थँक्यू भाई, थँक्यू। बघतोय काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुन्हा जाणार सुप्रिया सुळेंच्या बातमीवर। सुप्रिया सुळे यांचं शेतीचं उत्पन्न यंदा शून्य आलेलं आहे, तर सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज असल्याची माहिती त्यांच्या शपथपत्रातून पुढे आलेली आहे। सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचसाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हे शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्याच शपथपत्रातून ही माहिती समोर आलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्यावर जवळपास 55 लाखांचं कर्ज आहे। सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचं कर्ज असल्याची माहिती समोर आलेली आहे। सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आलेली आहे। तसंच शेतीमधून मिळणारं उत्पन्न देखील यंदा शून्य आहे अशी देखील माहिती त्यांनी या शपथपत्रातून दिली आहे।